नमस्कार, शोभास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीचा ठेचा। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊयात। इथे मी 2 वाटी बारीक चिरलेली मेथी घेतली, एक मीडियम साईजचा कांदा जो बारीक चिरून घेतलेला आहे, एक टमाटा, 1 वाटी वाटाणे, लसूण, शेंगदाणे, 3 हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी घेतलंय बडीशोप, राई, जिरे आणि अद्रक। चला तर मग रेसिपीकडे वळूयात। मी इथे तवा ठेवून घेतलेला आहे जो गरम करण्यासाठी, आणि त्यात आपण टाकणार आहोत लसूण, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, वाटाणे आणि अद्रक। याला आपण छानपैकी असं भाजून घेणार आहोत। इथे आपण सगळं एकत्र करूनच भाजून घेणार आहोत। इथे मी याला छानपैकी असं परतून घेणार आहे। पाच ते 7 मिनिट पर्यंत आपण याला असं छानपैकी परतवून घेणार आहोत, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे भाजले जाईल। तुम्ही बघू शकता की छानपैकी असं भाजलं जातं ते। तुम्ही बघू शकताय की छानपैकी भाजलं जात आहे। आता आपण याला 1 मिनिट असं परतवून घेणार आहोत। मला याला भाजायला 5 मिनिटं लागलेली आहेत। बघू शकता की छानपैकी असं मिरच्याही खूप छान भाजल्या गेलेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करून इथे मी गॅस बंद करून दिलेला आहे। आता आपण हे मिश्रण काढून घेऊया। आता मी हे मिश्रण ताटात काढून घेईल, जेणेकरून ते थंड होऊन जाईल। इथे मी पूर्ण मिश्रण याच्यात काढून घेतलेले ताटात। त्यात आपण थंड करून मिक्सर ग्राइंडरमध्ये जाडसर असं मिक्स करून घेणार आहोत। इथे आपलं मिश्रण थंड झालं आहे। आता मी याला मिक्सर भांड्यात काढून घेणार आहे आणि याला ग्राइंड करून घेणार आहे। जाडसर असंच आपल्याला ते मिश्रण ठेवायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही। इथे मी मिक्सर भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आपलं हे जे सगळं मिश्रण होतं ते। आता आपण याला ग्राइंड करूया। इथे आपलं वाटण काढून तयार आहे। आता आपण याला तडका कसा देणार त्याच्याकडे वळूया। इथे मी कढई ठेवून घेतली, यात आपण तेल टाकून घेणार आहोत। इथे मी 1 पडी
असं तेल टाकून घेतलेलं आहे आणि अजून अर्धी पडी म्हणजेच की तुम्ही 1.5 चमचे असं पण प्रमाण ते धरू शकता. तेल गरम होतं तोपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट सांग, जेव्हा आपण वाटण बनवतो तेव्हा यात पाणी बिलकुल पण नाही टाकायचं आहे. एकदम कोरडंच राहू द्यायचं आहे आणि हो जाडसर राहू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की आपलं जे ते आपण वाटण केलेलं आहे ते जाडसर आहे. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. यात आपण आता राई, जिरे आणि मोहरी टाकूयात. तुम्ही बघू शकतात इथे राई, जिरे आणि बडीशोप आहे ही मी इथे टाकून घेते. छान तडका यात आपण टाकून घेणार आहोत कांदा आणि आपण याला आता परतून घेणार आहोत. यात मी टाकणार आहे चिमूटभर हिंग. इथे मी चिमूटभर हिंग टाकते आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहोत. यात आपण आता टाकून घेणार आहोत टमाटे. जो आपण बारीक चिरून घेतलेला होता तो टमाटा आपण यात टाकूयात. आता टमाटे तेव्हाच टाकायचे जेव्हा कांदा लालसर झाला. तुम्ही बघू शकता की आपला जो कांदा आहे हा लालसर म्हणजेच की ब्राऊन झालेला आहे थोडंसं. आता आपण यात टाकणार आहोत तो बारीक चिरून घेतलेला टमाटा. याला आपण आता छान असं मिक्स करून घेणार आहोत. यात मी आता नमक आणि हळद असं टाकून घेणार आहे. आणि चवीपुरतं मीठ. इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे की नमक, गोड, मीठ. आमच्या इकडे नमकला गोड पण म्हणतात आणि मीठ तर ऑल म्हणजे सगळेच म्हणतात, पण आमच्या इथे गोडही म्हटलं जातं. सो मी इथे नमक टाकून घेतलेलं आहे. आणि याला 2 मिनिटासाठी थोडंसं पाणी टाकून देईन याच्यात आणि 2 मिनिटासाठी असं झाकण ठेवून देईन. आता मी यात थोडंसं असं पाणी टाकते. हे बघा इतकंच पाणी टाकायचं आहे तुम्हाला आणि याला मिक्स करून झाकून ठेवून देणार आहोत. असं मिक्स केल्यानंतर आपण याला झाकून देणार आहोत. इथे मी 2 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे. इथे आपण त्याला 2 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत. आता आपण झाकण काढून घेणार आहोत. 2 मिनिटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता की आपला मसाला जो आहे तो रेडी आहे. आता आपण यात टाकणार आहोत पण जे वाटण करून घेतलेलं होतं आपण ते आता यात टाकून घेणार आहोत. आता आपण हे वाटण यात टाकून घेणार आहोत. आणि याला छानपैकी आपण असं मिक्स करून घेणार आहोत.
तुम्ही बघू शकता आपण याला छानपैकी असं परतवून घेत आहोत. तुम्ही बघू शकता मसाला किती म्हणजे छान झालेला आहे. असा जो कोणी मेथीची भाजी खात नाही तो सुद्धा हा ठेचा खाईल आणि तुम्ही हा परत बनवणार. इतका हा स्वादिष्ट असा ठेचा आहे. खूप स्वादिष्ट असतो हा आणि हेल्दी पण. तुम्ही बघू शकता. यात आता आपण टाकून घेणार आहोत बारीक चिरलेली मेथी. तर आता आपण यात टाकणार आहोत बारीक चिरलेली मेथी. इथे मी 2 वाटी बारीक चिरलेली मेथी घेतलेली होती. मीडियम साईजची वाटी आहे. अशा आपण 2 वाट्या घेतलेल्या आहेत बारीक चिरलेली मेथी. याला आता आपण मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता याला मी आता छानपैकी असं परतवून घेते. तुम्ही बघू शकता मी याला छान असं परतवून घेतलेलं आहे. आणि आपला जो ठेचा होता हा मेथीचा इतका छान असा झालेला आहे. तुम्ही बघूच शकता. बघू शकता तुम्ही की किती असा छान झालेला आहे इथे ठेचा. मेथी टाकल्यानंतर आपण याला 1 मिनिट असं परतून घेणार आहोत आणि त्यानंतर याला आपण सर्व करू शकतो आणि छान पोळीसोबत भाकरींसोबत याला आपण खाऊ शकतो. मेथीचा ठेचा इथे तयार आहे. आता आपण याला एका भांड्यात काढून घेऊया. तुम्ही याला घरी एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकता की आपला मेथीचा ठेचा हा तयार झालेला आहे आणि खूप असा स्वादिष्ट असा आलेला आहे तो. सो तुम्ही नक्की घरी एक वेळा ट्राय करा. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्या पुढे तुम्हाला अजून कोणती रेसिपीज बघायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.